तर बायको लग्नानंतर पहिल्यांदा चाललेले आहे 2 दिवसासाठी ना, 1 दिवसासाठी. आणि मला जायचं होतं पण मला शाळेतनं सुट्टी मिळत नाही. दगा बाजरे हो दगा बाजरे. तर मॅडमची कालच बॅग भरून ठेवलेली. तर मॅडम आता नवले ब्रिजला सोडायचं आहे, मग ती नागठाण्याला जाणार आणि मी उद्या जाणार आहे. अरे येणार रे 7च्या आत मी येईल. 7च्या आत नाही पण मी येईल. नाही 7च्या आत यायचं. मला नाही माहिती, स्कूल तुझं 2 वाजता सुटतं. 2 वाजता नाही, 2:30 वाजता सुटतं. मला इथं यायला 3, 3:15 वाजता. बॅग घेऊन जा सकाळी डायरेक्ट. हा मग बॅग लोड करूनच येणार आहे मी शाळेत ना, तसंच येणार आहे तिकडं. कसल्या रडकं तोंड केलं. गप बस. गंप बस. वय काय म्हणले माहिती आहे का, हे नुसतीच बघायला लागले. का बघायला लागलेस म्हणलं येतो उद्या. तर काय म्हणले माहिती का, बेकार बेफाम डायलॉग मारलाय. नजरेत साठवून ठेवतोय तुला म्हणली उद्यापर्यंत. बापरे, लग्नानंतर हिच्या शब्दात वजन आलंय बाई. हा ना, आधीपासूनच होतं का? म्हणून तर लग्न केलंय. बरं चालतंय बाई. चल, कसलं खुश आहे आम्ही चालले तर. अरे तुला लाज वाटते का? काय बोलतेस लगा? खुश, हॅपीनेस ओसंडून दिसतोय मला चेहऱ्यावर. गप मात्र. फायनली. तर ही बॅग आहे जी चेन लावलीच नाही. ही एक बॅग आणि एक पर्सन येते. चला निघूया. कुणाला तर तिथंच येतोय, काहीतरी द्यायचं आहे वाटतं. काय द्यायचं आहे का? सामान आहे जरा, पोशाख वगैरे काहीतरी. तो पण येतोय मग तिथंच. चला. फॅशन बघा आमच्या मॅडमची. ते हेल्मेट तुला घालावं लागलं. येस मॅडम. तर आता कुणालनी सामान देऊन गेलाय. बॅनर आहे, ह्याच्यात स्टिकर्स आहेत. आणि आता तो रोड क्रॉस करायला लागलाय बघा. तर मॅडम गेलेली आहे बघा गाडीतून त्या MH50N 6190. छकुलीला सोडून घरी आलं आणि घर सगळं शांत. खायला उठायला लागलंय. म्हणजे ती आलेली तेव्हा पण एवढी शांती होती, पण ही शांती जरा खायला उठले म्हणजे सहन होईना झाले. म्हणजे ती जॉबला जाते किंवा कुठं असं जाऊन येते तेव्हाची वेगळी असते. घरात मी एकटा असतो तेव्हा वेगळा असतो. पण आता माहीत आहे की ती गेली आहे लांब आणि मी तिला उद्या भेटणार आहे. तरी पण घर असं एकदम असं शांत पडलंय. काय माहीत आता. मी तिला आता उद्या डायरेक्ट ह्याच टायमिंगला बघन 5-6 वाजता. अवघड आहे थोडंसं, टाइम जाणं अवघड आहे. चलो. तर आता कुणाला पण बाय बाय म्हणायची वेळ आली. तो गाडी आणायला गेलाय, त्याला ही बॅग द्यायची. याच्यात त्याचं सामान आहे. हा बघा साहेब नवरदेव. आता कुणाला भेटणार मी लग्ना दिवशी डायरेक्ट. बघा नवरदेवचे हाल बघा. स्वतःच बिचारा बॅग घेऊन फिरताय. हमाल केलाय मला. मी म्हणतोय 2 दिवस झालं मी हमाल आहे घरातला. बिचारे असंच बॅग घेऊन चालले. चलो बाय. तर आत्ता वाजलेत 6:45. मी कालच बॅग भरून ठेवलेलं. आता आवरूया आणि निघूया. इथून डायरेक्ट स्कूलमध्ये जायचं आहे आणि स्कूल संपल्यावर स्कूलमधूनच डायरेक्ट निघायचं. त्यामुळे मी तयारी करूनच निघालोय. कपडे वाळत घालायचे होते, कपडे वाळत घातलेत. जायच्या आधी झाडांना पाणी देऊया. आणि होप्याकडे 2 दिवस कुठे गेली. होप्याकडे 2 दिवस सिद्ध येणार आहेत. तर आता निघूया. थंडी तर आहे भयंकर. निघलं पाहिजे. सगळं रेडी आहे. सगळे गिअर्स टाकून रेडी झालं.
आता लिफ्टवर काही न झालं आहे, कारण कुठल्या तरी महान माणसाने लिफ्ट खोलीच ठेवली. आता मला हे घेऊन सगळं खाली पायऱ्याने उतरायला लागेल. चला आता सुंदरी लोड झाली की लय भारी दिसते सुंदरी. समोर बघा. मागे पण सगळं झालं. आता निघूया जाता सगळ्यात आधी शेलचं पेट्रोल टाकून मग शाळेत जाऊया. लयच भाई असं दिसते ना गाडी कडक. कसलं मेकअपच दिसायला लागलाय नुसतं. मी दिसत नाही का अजिबात? त्या हातावरची दाखव. दुसरे सासूबाई आले बघा. तेव्हा कुठे माहिती आहे का माझं याच्यापाशी पोलीस केंद्र आहे ना तिथे. आता पोचलो सगळ्यात आधी जेवलो. सगळे बिचारे झोपलेले, झोपमोड झाली माझ्यामुळं. सो आता हा समोर दिसतो हा मंडप आहे. इथं मेहंदी आहे. राधिका खाली मेहंदी काढायला लागले. दारासमोर पण मंडप आहे. आता इथं खूप नातेवाईक आहेत अति, ज्यांना मी जास्त नाही ओळखत. सगळ्यांना नवीनच भेटेल मी. सो आता व्लॉगमध्ये बहुतेक मी खूप कमी बोलेल, पण मी ट्राय करेल की जेवढं होईल तेवढं शूट करायचं. आता अंकिता मम्मीला मेहंदी काढायला लागले, ते दाखवतो तुम्हाला. पण भारी आहे इथं. चारी बाजूनी शेती आहे, चारी साईडनं शेत आहे आणि मध्ये घर आहे दादाचं. हे तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवेल की घर किती सुंदर आहे रस्त्यावरून, कारण आता तर काय दिसणार ना. सो आता इथून पुढचे सगळे व्हिडिओज असतील ते मेहंदीचे असतील, रँडम आणि तुम्हाला झालंच तर ओळख पण करून देईल की कोण माझं काय लागतं ते. मी महत्व तेरा हाथ लहराए हर रात यादों की बारात ले आए मैं सांस लेता खाली ती गाडी आहे बसली खाली ती चर्चा चालली गाडी बड़ी सुंदर दिखती हो, क्या धूप लगती हो,
घड़ी तेरे दर पे पड़े, एक घड़ी तेरे न पड़े, दिन जितने तेरे दर पे पड़े, सुन सुन कर अपनी निकल जाए. काल रात्री 12:30-1 वाजले झोपायला. सगळं संगीत पहिल्यांदा मी फील केलं. खूप भारी वाटलं, खूप मजा आली. खुश होतो खूप खाल मी एकदम. खूप चांगली लोक होती सगळी आजूबाजूला. खूप आणि मी मेहंदी काढली वगैरे. म्हणजे काढले नीच कसं नाही असं लिहिलं अंकिता अविनाश पाटणकर. कसं दिसलं पण झालं बघा आता तुम्हीच. सो हा ब्लॉग इथपर्यंतच आहे. दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे, पण हा ब्लॉग एंड करायचा होता म्हणून थांबलेलं. सो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.